जिनका एंक्रोचमेंट हुआ है नाले में उनका घर निकालना चाहिए और उनको वैसा ही नहीं रखना चाहिए। निकालने के बाद उनका दूसरा कुछ पर्याय उनको देना चाहिए। लेकिन कुछ % लोगों के घर निकालने के बाद ही ये पानी का प्रॉब्लम, जो बाढ़ आती है उसके बाद आपके सबके घर में पानी आता है और आपको तकलीफ सहन करनी पड़ती है, वो बंद हो जाएगा। लेकिन उसके लिए थोड़ा सा कठोर निर्णय और किशोरचे हे सगळं अनधिकृत म्हणे खूप नाही, त्याच्यामध्ये हे करत नाही। आता जरी अनधिकृतच्या करता जो काही इथला ओढा नाला आहे ते रुंद करून काय नाही घेत, ते आता केलं जात नाही, त्याच्यात पाणी पण बसणार नाही। रिटेनिंग वॉल आहे आणि यावर्षी केलं तर नाही, खोदणी पाणी बाहेर निघत नाही। रिटेनिंग वॉल करून काय करणार आहे? जे असतात त्याला जर आपण अतिक्रमण करून थांबवलं तर पाणी जाणार कुठं? मग असंच घरात शिरलं। दादा तुम्ही ते मंजुरी केले होते हिरे नदीच्या खोलीत चौरीच्या स्थिती याच्यासाठी वड्याला दिले होते, त्याच वडेट्टीवरची मागणी केली होती ते मग त्याला दिले होते ना, म्हणजे पैसे मंजूर आहेत ना। पाणी सुटणार आपली आपली बांधकामं केली, कारण कदाचित कमी पैशामध्ये त्यांना जमिनी मिळाल्या असतील, त्याच्याकरता गरीब वर्गांनी मध्यमवर्गीय वर्गांनी आपल्या आपल्या परीनं बांधून टाकलं। त्यावेळेस पाऊस काळ एवढा नव्हता। आता मात्र धरणातलं पाणी मोठ्या प्रमाणावर सोडायचा ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस ह्या नाल्यामध्ये ते पाणी बसत नाही आणि इथून हे पुढं पाणी ज्यावेळेस इराई नदीवरून वर्धा नदीवरून वेणगंगा नदी तिकडं जातं त्यावेळेस वेणगंगाच्या वरच्या बाजूला गोसीखुर्द एवढं मोठं धरण बांधलंय की तिथलं पाणी सुटल्यानंतर ते बाकीचं सगळं पाणी ती वेणगंगा नदी दाबती, त्याच्यावर वर्धेचं पाणी देखील मागं राहतं, इथं इराईचं पाणी मागं राहतं आणि त्याच्यातनं तुमचा हा सगळा भाग एवढा गळ्यापर्यंत किंवा जसं जसं खाली जाईल तसा एक एक मजला संपूर्ण पाण्यात जातोय। त्याकरता टेक्निकल बाबी तपासून त्याच्यामध्ये ज्यांनी भले तुमचं अतिक्रमण असेल, माझं असेल, रवींद्रचं असेल, ज्याचं कुणाचं असेल त्यांचं काढावं लागेल। त्याच्यात आमदाराचा असू, खासदाराचा असू, नाहीतर सर्वसामान्य माणसाचा असू, तशा पद्धतीनं कठोर भूमिका घेतली तरच हे होईल। कारण अधिकारी काय, जर जनतेने सहकार्य केलं तर अधिकारी त्यांचं काम करतील। उद्या अधिकारी कामाला आले, कॉन्ट्रॅक्टर नेमला आणि तुम्हीच आंदोलन केलं, तिथं स्वतः ठिय्या आंदोलन केलं तर कोणीच काही करू शकणार नाही आणि त्याच्यात दुजेभाव करायचा नाही। ज्यांनी ओढ्यामध्ये अतिक्रमण केलं ते मात्र काढावं लागेल। रोड केला तरी तुम्हाला तेच सांगणार की अतिक्रमण काढावी लागतील। ओढ्यात जे नाल्यामध्ये जे कोणी कॉलम बिलम उभे केले, मी आता 2-4 ठिकाणी बघितलं, 2-4 इमारती बारामती चिंचवडमध्ये काम करतो आम्ही। अशा पद्धतीनं कोणी जर केलं तर थोडंसं कठोर निर्णय घेतो 5, परंतु ते काढल्याशिवाय 95% लोकांना रिलीफ मिळत नाही आणि ते 5% लोकांनाही वाऱ्यावर सोडून चालत नाही।